नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी केली होती ऑनलाईन शॉपिंग आणि काय घेतलं होतं तर पहा. तर मी घेतले होते मसाला ठेवण्यासाठी स्मॉल कंटेनर. तसा माझ्याकडे मसाल्याचा डब्बा होता, टप्परवेअरचा होता. तर तो खराब झाला. विचार केला चला छान असं आता काहीतरी नवीन घेऊया. तर म्हटलं चला ऑनलाईन शोधूया. तर ऑनलाईन शोधलं, दिसायलाही छान होतं, किमतीनेही रिजनेबल होतं, सगळ्या गोष्टीत व्यवस्थित वाटलं. तर म्हटलं चला हेच घेऊया. तसं कंटेनर खूप छान होते, क्वालिटी छान होती, त्याचं स्टँडही खूप मजबूत आणि छान असं होतं. तसं मला पाहिल्याबरोबर खूप आवडलं. ट्रान्सपरंट होते, कशामध्ये काय ठेवलं हे शोधाशोध करायची गरज नव्हती. पण एक चुकी मात्र माझ्याकडून झाली. पार्सल आल्यानंतर 1 महिन्यानंतर मी खोललं आणि पाहते तर काय त्याचे वरचे झाकण पूर्ण लूज होते. हातामध्ये घेतलं आणि उलट केलं का ते झाकणच खाली पडत होतं. तर आता ते रिटर्न होतं की नाही काय माहिती. 1 महिना तर होऊन गेलेला आहे. रिटर्न होणं तर मुश्किलच आहे, पण झाकण एवढे सैल आहेत की आपण भाजीसाठी टाकायला गेलो तर कढईमध्ये टोपामध्ये ते झाकणच पडणार. म्हणून मी जी चुकी केली ती तुम्ही करू नका. कुठलंही पार्सल आलं तर 1 ते 2 दिवसाच्या आत खोलून पहा, कारण रिटर्न पॉलिसी कमी दिवसाची असते. काही वस्तूचा उपयोग न होता अशाच घरात पडून राहतात.